नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष चव्हाण. हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, आज आपण एक महत्त्वपूर्ण टॉपिकवर चर्चा करणार आहोत. राज्यसेवा मुख्य परीक्षेचा नव्यानं आलेला जो सिलेबस आहे त्या सिलेबसमधील इतिहास या विषयासंदर्भामध्ये जीएस पेपर 1 वर आज आपण डिटेलपणे चर्चा करणार आहोत. नेमके कोणकोणते घटक आयोगाने दिलेले आहेत आणि ते घटक कशा पद्धतीने अभ्यासणं गरजेचं आहे आणि त्या घटकांमध्ये नेमके काय आहे या सर्व गोष्टींवर आज आपली इथे या ठिकाणी चर्चा ही या ठिकाणी असणार आहे. तत्पूर्वी एक महत्त्वपूर्ण सूचना तुम्हा विद्यार्थी मित्रांना द्यायची आहे. लक्षात घ्या, एक अत्यंत महत्त्वपूर्ण बॅच इतिहासाची आपण या ठिकाणी तयार केलेली आहे. ज्या बॅचमध्ये कंबाईनच्या विद्यार्थी मित्रांना ही बॅच या ठिकाणी असणार आहे. ज्या बॅचमध्ये आपण 35 ते 40 लेक्चर्स या ठिकाणी शिकवले जाणार आहेत व त्याचबरोबर त्याच्यामध्ये नोट्स देखील तुम्हाला उपलब्ध करून दिले जाणार आहेत. तर लक्षात घ्या, आधुनिक भारत आणि आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास आणि या संदर्भामध्ये लक्षात घ्या 31 तारखेपर्यंत 31 ऑगस्ट पर्यंत यामध्ये आपण एक ऑफर या ठिकाणी ठेवलेली आहे. ज्या ऑफरमध्ये जर तुम्ही 31 ऑगस्ट पर्यंत जर ऍडमिशन केलं तर ज्या बॅचची फीस 3,000 रुपये आहे ती मात्र तुम्हाला 50% डिस्काउंटमध्ये केवळ 1,500 रुपयामध्ये या ठिकाणी मिळणार आहे. तर या बॅचचा खूप जास्त विद्यार्थ्यांनी फायदा या ठिकाणी घ्या. केवळ 35 ते 40 लेक्चर या ठिकाणी पहा, त्याच्या नोट्स वाचा आणि त्यानंतरच परीक्षेला या ठिकाणी जावा. माझा दावा आहे 15 पैकी 13 मार्क तुम्हाला या बॅचच्या माध्यमातून जरूर या ठिकाणी मिळेल. तर मित्रांनो, खूप जास्त उशीर करू नका, आजच्या आज ऍडमिशन या ठिकाणी घ्या. या बॅचच्या संदर्भामधली जी काही नोटिफिकेशन आहे त्याचबरोबर जे काही लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी देत आहे. तर डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन देखील तुम्ही या प्रकारच्या लिंकवरनं ही बॅच या ठिकाणी जॉईन करू शकता. तर मित्रांनो, आपण स्टार्ट करूया. ज्यासाठी आपण जमा झालेलो आहोत त्या टॉपिकवर आज आपल्याला इथं चर्चा करायची आहे. लक्षात घ्या, आयोगानं नव्यानं सिलेबस दिलेला आहे आणि ज्यामध्ये युपीएससीच्या धर्तीवर एमपीएससी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांमध्ये संभ्रम अवस्था या ठिकाणी आहेत की ज्यामध्ये मुलांना असं वाटतंय की गेले 4-5 वर्ष आपण जुन्या पॅटर्ननुसार अभ्यास केला जरूर, मात्र आता नवा पॅटर्न आपल्याला झेपणार आहे का आणि नव्या पद्धतीनं अभ्यास करण्यामध्ये आपण कुठे कमी पडणार नाही ना, अशा प्रकारची भीती विद्यार्थी मित्रांच्या मनामध्ये आहे. ती भीती घालवण्याच्याच दृष्टिकोनातून इतिहास या विषयाच्या संदर्भात जीएस पेपर 1 मध्ये जी पण इन्फॉर्मेशन दिली आहे त्याचं क्लिअरिफिकेशन, त्याचं स्पष्टीकरण, त्याचं विश्लेषण आजच्या या सेशनमध्ये आपण या ठिकाणी करणार आहोत. लक्षात घ्या मित्रांनो, इथं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल की आयोगाच्या या पेपरमध्ये जीएस पेपर 1 मध्ये पहिला जो टॉपिक आहे तो म्हणजे भारतीय संस्कृती. आता या भारतीय संस्कृतीमध्ये आयोगानं काय नेमकं दिलेलं आहे तर त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर लक्षात घ्या, प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत भारताची संस्कृती, साहित्य, कला आणि त्याचबरोबर स्थापत्य शास्त्र या पद्धतीच्या ठळक बाबी अशा प्रकारचा एक महत्त्वपूर्ण मुद्दा यामध्ये दिलेला आहे. मग आता याचा अभ्यास करत असताना काय नेमका अभ्यासणं अपेक्षित आहे तर लक्षात घ्या, प्राचीन भारताचा इतिहास जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये आपल्याला पुरापाषाण युग जे आहे तिथून अभ्यासाला सुरुवात करावी लागणार आहे. पूर्वी आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या जुन्या पॅटर्नमध्ये आपण इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन पासून बऱ्यापैकी अभ्यास करत होतो. आता मात्र तसं न करता आपण पाषाण युग जे आहे या पाषाण युगापासून या ठिकाणी अभ्यासणं अपेक्षित आहे. जसं की आपल्याला माहिती आहे, पाषाण युगामध्ये या ठिकाणी भीमबेटका नावाची एक साईट या ठिकाणी होती जी मध्य प्रदेशमध्ये आपल्याला पाहायला भेटती. तर त्या भीमबेटांच्या गुफांमध्ये जी काही भित्तिचित्र या ठिकाणी पाहायला भेटली तर त्या तिथून पासून आपल्याला अभ्यास करायचा आहे. ते ब्रिटिशांच्या काळापर्यंत स्थापन झालेल्या विविध प्रकारच्या चित्रकला असू द्या, विविध प्रकारचे स्थापत्य असू द्या, विविध प्रकारची कला आणि संस्कृती जी विकसित झाली त्या संदर्भामध्ये आपल्याला इथं चर्चा करायची आहे. आता बघा, भीमबेटकापासून आपण स्टार्ट केल्यानंतर मध्ये हडप्पा संस्कृती या ठिकाणी येते. हडप्पा संस्कृतीमध्ये काय काय नेमके कला वगैरे होत्या, हडप्पा संस्कृतीमध्ये कशा प्रकारची स्थापत्य कला आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटली. जसं की आपल्याला माहिती आहे, एक नर्तिका या ठिकाणी पाहायला भेटते कांसलातूची. तर त्या संदर्भामध्ये हडप्पाची कला नेमकी काय होती ती आपल्याला या ठिकाणी अभ्यासणं गरजेचं आहे. यानंतर आपण पाहू शकतो की या ठिकाणी अशोकाच्या कालखंडामधली जी कला आहे तर त्याच्यावर आपल्याला अभ्यास करावा लागेल.
गांधार कला केंद्र जे आहे, मथुरा कला केंद्र जे आहे, याचबरोबर इकडे सातवाहनांच्या काळामध्ये विकसित झालेलं अमरावती कला केंद्र जे आहे, याचबरोबर नागार्जुनकोंडा कला केंद्र, या संदर्भामध्ये आपल्याला या टॉपिकमध्ये अभ्यासणं गरजेचं आहे. पुढे गुप्तांच्या काळामध्ये जन्माला आलेल्या स्थापत्य कला असू द्या, त्याचबरोबर हर्षवर्धनाच्या काळामध्ये आणि अत्यंत दक्षिण भारतामध्ये जर आपण पाहिलं तर दक्षिण भारतामध्ये चेर, चोल, पांड्य यांसारखे राज्यकर्ते होते. तर पांड्यांच्या मदुराईमध्ये स्थापन झालेली जे काही संगम लिटरेचर आहे, संगम साहित्य जे आहे, त्याचा अभ्यास आपल्याला इथं करावा लागणार आहे. म्हणजे जर का प्रिव्हियस इयरचे युपीएससीचे क्वेश्चन जर आपण पाहिले तर त्यामध्ये खूप सारा आर्ट आणि त्याचबरोबर कल्चरवर प्रश्न विचारले गेलेले आहेत. स्थापत्य कलेवर पण प्रश्न विचारलेले आहेत. जसं की अशोकाच्या काळात स्थापन झालेले मौर्यकालीन स्थापत्य कलेवर सविस्तर लिखाण करा. याचबरोबर गांधार कला केंद्र असू द्या, मथुरा कला केंद्र असू द्या, त्यांच्या संदर्भामध्ये टिप्पणी या ठिकाणी लिहा. अशा प्रकारचे बरेचसे प्रश्न आयोगानं यापूर्वी युपीएससीच्या धर्तीवर विचारले गेलेले होते. तर त्याच प्रकारचे फॉलो आपल्याला या ठिकाणी करावं लागणार आहे. आणि एक आर्ट कल्चर जो आहे तर तो आपल्याला प्राचीन काळापासून मध्य काळापर्यंत आणि मध्य काळापासून तर या ठिकाणी आपण पाहतो की ब्रिटिशांच्या काळापर्यंतची पूर्णपणे या ठिकाणी स्थापत्य कला आपल्याला पाहावी लागणार आहे. मध्य काळामध्ये जर आपण पाहिलं की अरबी आक्रमणकर्त्यांनी भारतावर या ठिकाणी हल्ला केला आणि त्यानंतर अरबांचं या ठिकाणी सत्ता भारतामध्ये स्थापन झालेली आहे. तुर्की लोकांनी सत्ता स्थापन केली, त्याचबरोबर मुघलांनी भारतावर या ठिकाणी सत्ता स्थापन केली. मग त्यांनी त्यांच्या काळामध्ये जे काही नवीन कला या ठिकाणी आणली तर त्या कलेमध्ये नेमका काय बदल होता, म्हणजे प्राचीन भारतातील कला आणि मध्य भारतातील कला यामध्ये डिफरन्स काय नेमका होता, या संदर्भामध्ये पण आपल्याला इथं चर्चा या ठिकाणी करावी लागणार आहे. याचबरोबर लक्षात घ्या, इथं दिलेलं आहे भारतीय संस्कृतीसोबतच साहित्य पण. मग आपल्याला प्राचीन काळामधलं जे साहित्य होतं त्या साहित्यामध्ये आणि मध्य काळामधल्या साहित्यामध्ये काय नेमका बदल या ठिकाणी झालेला आहे. सुफी संत जे आपण पाहतो बघा, मध्य काळामध्ये सुफी संत या ठिकाणी आलेत आणि मग मध्य काळातल्या या सुफी संतांनी लिहिलेलं जे काही त्यांचं साहित्य या ठिकाणी आहे, मलफुजात या नावानं ओळखलं जाणारं हे साहित्य, तर त्या साहित्यामध्ये त्यांनी कशा प्रकारची भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे तर त्या साहित्यांवर चर्चा करावी लागणार आहे. आणि सर्वात महत्त्वपूर्ण बाब म्हणजे बघा, प्राचीन भारताचा अभ्यास करत असताना की प्राचीन भारताचा अभ्यास आणि मध्ययुगीन भारताचा अभ्यास करत असताना त्या साहित्यामध्ये असणाऱ्या ज्या काही उणिवा होत्या, ज्या काही दोष या ठिकाणी आहेत, त्याचा पण आपल्याला इथं अभ्यास करणं गरजेचं आहे. जनरली युपीएससीच्या धर्तीवर जर आपण पाहिलं तर टीकात्मक परीक्षण विचारलं जातं बघा, की जसं की प्राचीन भारतातील साहित्याचं टीकात्मक परीक्षण या ठिकाणी करा. म्हणजे त्या काळामध्ये लिहिलेले जे काही समकालीन साहित्य या ठिकाणी आहे त्या समकालीन साहित्यामध्ये काय नेमकं उणिवा होत्या, मध्य काळामध्ये असताना समकालीन साहित्यामध्ये काय नेमक्या उणिवा या ठिकाणी भासत आहेत, त्या संदर्भामध्ये पण आपल्याला थोडंसं डीपमध्ये अभ्यास करणं या ठिकाणी अपेक्षित इथे या ठिकाणी आहे. कला स्थापत्यशास्त्र जे आहे, जसं की आपण पाहतो मध्य काळामध्ये महाराष्ट्राच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर हेमाडपंथी जे मंदिरं निर्माण झाले त्या संदर्भात माहिती पाहिजे. याचबरोबर द्रविड कला शैली जी आहे, द्रविड शैलीतली जी मंदिरं आहेत, नागर शैलीतली मंदिरं आहेत, वैसळ शैलीतली मंदिरं जी आहेत, इकडे जर आपण पाहिलं तर कोणार्कमध्ये या ठिकाणी स्थापन झालेले जे सूर्य मंदिर आहेत, एकूण 9 सूर्य मंदिरं आहेत. मग त्या संदर्भामध्ये आपल्याला थोडीशी इन्फॉर्मेशन या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. आता बघा, जसं की आपण पाहतो मध्य काळामध्ये जसं सुफी संतांची चळवळ होती तसंच या ठिकाणी भक्ती चळवळ पण या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. म्हणजे सुफी संतांच्या चळवळीसोबतच भारतामध्ये वैष्णव संप्रदाय आणि त्याचबरोबर शैव संप्रदाय देखील स्थापन झाला. दक्षिणेकडे जर आपण पाहिलं तर त्यांना अलवार त्याचबरोबर नैवार या नावानं या ठिकाणी संबोधलं गेलेलं आहे. तर त्या संदर्भामध्ये त्यांची चळवळ नेमकी काय होती आणि त्या चळवळीतनं कशा प्रकारे समाजावर परिणाम या ठिकाणी झालेला आहे. म्हणजे प्राचीन कालखंड, मध्य कालखंड केवळ राजा महाराजांच्या लढाईचा इतिहास नसून तो धार्मिक संघर्षाचा पण इतिहास या ठिकाणी राहिला. मग आपल्याला हे माहिती पाहिजे की जैनिझम आणि बुद्धिझम त्याचबरोबर त्या काळातला जो वैदिक धर्म यामध्ये कशा प्रकारे वैचारिक संघर्ष या ठिकाणी होत होते. याचबरोबर मध्य काळाच्या सुरुवातीच्या काळामध्ये इस्लाम भारतामध्ये जो पदार्पण या ठिकाणी झालं तर त्या इस्लामच्या पदार्पणामुळं भारतामध्ये मंदिरांचा नाश त्याचबरोबर विहारांचा नाश कशा प्रकारे या ठिकाणी झाला आणि त्यांनी नेमकी कोणती भूमिका घेऊन ते या ठिकाणी भारतामध्ये या ठिकाणी काम करू लागले. याचबरोबर सुफी संतांच्या माध्यमातून कशा पद्धतीनं या ठिकाणी भारतातल्या सामाजिक विशेषतः निम्न जातीच्या लोकांना दिलासा देण्याचं कार्य सुफी संतांच्या द्वारे या ठिकाणी करण्यात आलं. दर्गा मध्य काळामध्ये स्थापन झाला, दर्गा वगैरे असू द्या,
त्या संदर्भामध्ये आपल्याला इथं चर्चा करणं गरजेचं आहे. आता बघा, काश्मीरच्या संदर्भात जरी आपण पाहिलं तर काश्मीरमध्ये लालदेन नावाची एक संत या ठिकाणी होती, जी महिला संत या ठिकाणी आहे, लालदेन नावाची. याचबरोबर दक्षिण भारतामध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं दक्षिण भारतामध्ये अळवार नावाचे संत या ठिकाणी होऊन गेले. तर त्यांची नेमकी भूमिका काय राहिली? इकडे बंगालमध्ये चैतन्य महाप्रभू जे होते, चैतन्य महाप्रभूंची भूमिका काय नेमकी होती? कबीर मध्य काळामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. त्याचबरोबर संत रविदास जे आहे, त्याचबरोबर रामानुजन या ठिकाणी आहे. तर त्यांच्या संदर्भामध्ये पण आपल्याला थोडीफार माहिती या ठिकाणी मिळवणं गरजेचं आहे. आता बघा, आर्ट अँड कल्चरच्या संदर्भात पुस्तक कोणतं इम्पॉर्टंट आहे? तर आपल्याला लक्षात घ्या की इयत्ता 11वीची जी फाईन आर्ट नावाची जी काही आपली NCERT आहे, तर त्या फाईन आर्ट या NCERT मधनं आपण याच्या संदर्भामध्ये अभ्यास करणं हे अपेक्षित या ठिकाणी आहे. मुघलांच्या काळामध्ये मुघलांनी जर आपण पाहिलं स्थापत्य कलेमध्ये कायम नदी प्रणालीचा उपयोग या ठिकाणी करून घेतलेला आहे. नदी प्रणालीचा उपयोग करून त्यांनी त्यांचं स्थापत्य या ठिकाणी उभं केल्याचं या ठिकाणी दिसतं. तर ते आपल्याला या ठिकाणी थोडंसं अभ्यासणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी आर्ट अँड कल्चरवर थोडंसं काम करावं लागेल. मग ब्रिटिशांच्या काळामध्ये ब्रिटिशांनी कशा पद्धतीने गोथॅलिक नावाची संकल्पना या ठिकाणी आणली आणि त्याद्वारे कशा प्रकारे त्यांनी त्यांच्या स्थापत्यामध्ये नवीन नवीन प्रयोग या ठिकाणी केलेले आहेत, ते आपल्याला या ठिकाणी अभ्यासणं गरजेचं आहे. मला वाटतं ब्रिटिशांच्या काळामध्ये ज्या काही स्थापत्य वगैरे आहेत तर ते आपल्या NCERT मध्ये खूप छान पद्धतीनं या संदर्भामध्ये डिटेलपणे चर्चा केलेली आहे. इथं लक्षात घ्या की सर्वप्रथम तुम्ही तुमचा कॉन्फिडन्स या ठिकाणी लूज करून देऊ नका. बरेचसे विद्यार्थी मित्रांना मी फोनवर पण भेटत असतो, बोलत असतो, त्यांना प्रत्यक्षात पण भेटण्याचा प्रसंग येतो. त्यावेळेस विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हा एकमेव अशा प्रकारची संभ्रमावस्था आहे की सर, की या लेवलला आम्हाला UPSCच्या लेवलला आम्हाला हा अभ्यासक्रम झेपल का? तर लक्षात घ्या, मी तुम्हाला या पद्धतीने सांगेल की नक्कीच तुम्ही आतापर्यंत अभ्यास जर केला आहे तर तो तुम्हाला नक्कीच झेपणार आहे. फक्त आता तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा अभ्यास जो आहे तो फक्त तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये या ठिकाणी मांडायचा आहे. बस एवढंच या ठिकाणी करायचं आहे. लिखाणाची थोडासा सराव आपल्याला करावा लागणार आहे आणि कोणत्या तरी एक्सपर्टकडनं, तज्ज्ञांकडनं तुम्ही जे काही क्वेश्चन पेपर लिहिलेले आहेत ते या ठिकाणी एकदा चेक करून घेणं देखील गरजेचं या संदर्भामध्ये या ठिकाणी असणार आहे. तर बघा, प्राचीन भारतातील प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंतची भारताची संस्कृती, साहित्य, कला आणि स्थापत्य कला याबद्दल इथं या ठिकाणी पहिल्या मुद्द्यामध्ये दिलेला आहे. तर भारतीय संस्कृती हा एक महत्त्वपूर्ण टॉपिक आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. याच नंतर आपण या ठिकाणी पाहू शकतो की दुसरा जो टॉपिक आपल्याला GS पेपर 1 मध्ये या ठिकाणी दिलेला आहे तो म्हणजे भक्ती चळवळ, महाराष्ट्रातली भक्ती चळवळ. आणि या महाराष्ट्रातल्या भक्ती चळवळीमध्ये आयोगानं काय नेमकी भूमिका मांडलेली आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे भक्ती चळवळ आणि तिचं तत्वज्ञान. भक्ती चळवळ आणि तिचं तत्वज्ञान आणि संतांच्या विशेष संदर्भासह महाराष्ट्रातील चळवळ हा एक साधक वाचक पद्धतीने आयोगाने एका लाईनमध्ये भक्ती चळवळीबद्दलची माहिती तुम्हाला विचारलेली आहे. आता बघा, महाराष्ट्र जर आपण पाहिलं तर हे नक्की आहे महाराष्ट्रामध्ये म्हणजे भारतामध्ये जर आपण पाहिलं उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात जाती व्यवस्था या ठिकाणी होती. परंतु मध्य काळामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की महाराष्ट्रातल्या या भक्ती चळवळीनं सामाजिक सलोखा स्थापन करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केल्याचं या ठिकाणी दिसून येतं आणि प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये यांनी आवाज उठवल्याचं देखील या ठिकाणी पाहायला भेटतं. कर्नाटकमध्ये बसवेश्वरांनी जी भूमिका या ठिकाणी मांडली, कर्नाटकात बसवेश्वर जे व्यवस्थेच्या विरोधामध्ये या ठिकाणी भूमिका घेतात, तीच भूमिका आपल्याला महाराष्ट्रामध्ये भक्ती चळवळीच्या माध्यमातून आल्याचं दिसतं. आपण बघा, कंबाईनची तयारी करत असताना किंवा राज्यसभेची तयारी करत असताना आपल्याला समाजसुधारक न्यायमूर्ती रानडे माहिती आहे. न्यायमूर्ती रानडेंनी द राईज ऑफ मराठा पॉवर नावाचा ग्रंथ या ठिकाणी लिहिला. त्या ग्रंथांच्या माध्यमातून ती भूमिका मांडतायत की महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी संतांची चळवळ होती, ज्या संतांनी सामाजिक सलोखा स्थापन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. मग सामाजिक सलोख्याच्या या प्रयत्नामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी स्वराज्य स्थापन करण्याची संधी प्राप्त झाली आणि ती त्यांनी केली. म्हणजे हे आपण शिकलेलो आहोत. फक्त आता आपल्याला काय करायचं आहे, तर आता आपल्याला या संदर्भामध्ये भक्ती चळवळ थोडंसं डीपमध्ये अभ्यासणं गरजेचं आहे. म्हणजे एकनाथ महाराज जे आहे, संत एकनाथांनी कशा प्रकारे संस्कृत या भाषेला टार्गेट या ठिकाणी करून जे संस्कृतला दर्जा आहे तो मराठीला पण या ठिकाणी असला पाहिजे या प्रकारची भूमिका मांडली. जसं की प्राकृत भाषेला जास्त मोठ्या प्रमाणात त्यांनी या ठिकाणी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला मराठीमधला. जसं की आपल्याला माहिती आहे बघा,
सुरुवातीला मध्य कालखंडाच्या सुरुवातीला आपल्याला दिसतं की संस्कृत ही जी भाषा जी आहे ही संस्कृत भाषा केवळ या ठिकाणी अभिजन वर्गाची भाषा म्हणून संबोधली जात होती आणि प्राचीन भारतातील सर्व जे काही साहित्य वगैरे होते हे संस्कृतमध्ये होते आणि त्यामुळे संस्कृत बोलण्याचा अधिकार स्त्रियांना या ठिकाणी नव्हता आणि त्याचबरोबर शूद्र अतिशूद्रांना तो नाकारला गेला होता. मग या संदर्भामध्ये एकनाथ महाराजांनी केलेली बंडखोरी आहे, ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली बंडखोरी आहे, संत तुकाराम महाराजांनी केलेला या ठिकाणी संघर्ष जो आहे तर तो आपल्याला इथे या ठिकाणी मांडायचा आहे. या संदर्भामध्ये भक्ती चळवळी संदर्भामध्ये अत्यंत सुरेख चांगलं पुस्तक आहे गंबा सरदारांचं. म्हणजे मी तुम्हाला खूप मोठे पुस्तकांची लिस्ट वगैरे काय देणार नाहीये या सेशनमध्ये, कारण मला माहिती आहे की एमपीसीच्या मुलांची तेवढी मानसिकता नाही आहे की यूपीएससीची मुलं जसे 18 तास 16 तास अभ्यास करतात तसे अभ्यास करण्याची एमपीसी करणाऱ्या विद्यार्थ्यांची तेवढी मानसिकता नाहीये. म्हणून मग किमान काही बेसिक पुस्तकं जी आहेत जी बेसिक पुस्तकं आपल्याला वाचावी लागणार आहे तर त्या संदर्भामधली पुस्तकं मी तुम्हाला दिली. तर गंबा सरदारांचं मराठीतलं एक छान पुस्तक या ठिकाणी आहे, संत साहित्याची सामाजिक फलश्रुती. हे जरी पुस्तक तुम्ही या ठिकाणी केलं तरी तुम्हाला संत चळवळीवर जरी कसल्याही प्रकारचा प्रश्न जरी आला तरी तो तुम्हाला व्यवस्थितरित्या तुम्हाला तुमच्या भाषेत या ठिकाणी मांडता जरूर या ठिकाणी येईल. तर हे पुस्तक तुम्ही जरूर या ठिकाणी बाजारातनं घ्या आणि त्याच्यावर थोडासा अभ्यास या ठिकाणी करा. लक्षात घ्या, प्राचीन भारताच्या आर्ट अँड कल्चरवर किंवा भारताच्या आर्ट कल्चरवर आणि त्याचबरोबर भक्ती चळवळ हे दोनच टॉपिक तुमच्यासाठी नव्यानं आहेत हे लक्षात घ्या. त्यामुळे थोडंसं या संदर्भामध्ये आपल्याला मेहनत घ्यावी लागणार आहे हे लक्षात घ्या. तर आपण आता पुढच्या टॉपिकवर या ठिकाणी जाऊया की वारकरी संप्रदाय जरी आपण पाहिला, वारकरी संप्रदाय नेमकी भूमिका काय मांडलेली आहे वारकरी संप्रदायानं, तर त्या संदर्भामध्ये पण आपण इथे या ठिकाणी चर्चा या ठिकाणी करणं गरजेचं आहे. पंढरपूरचं काय नेमकं महत्व हे या ठिकाणी आहे ते पण या ठिकाणी पाहून घ्या. आता बघा, इथं जर आपण पाहिलं तर यानंतरचा आपला एक महत्वपूर्ण टॉपिक आयोगाने दिलेला आहे तो म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास. आता हा इतिहास आपण नेहमी वाचत आलेलो आहोत. राज्यसेवेची तयारी करणारे यापूर्वीचे विद्यार्थी, कंबाईनची तयारी करणारे यापूर्वीचे विद्यार्थी हे हा टॉपिक या ठिकाणी वाचत आलेले आहेत. त्यामुळे हा टॉपिक काय तुमच्यासाठी नव्यानं नाही. मी तुम्हाला हे सांगेल की जे विद्यार्थी जीएस पेपर 1चा अभ्यास करणार आहेत त्यांनी मॉडर्न इंडिया जो घटक आहे तो खूप छान पद्धतीने चांगल्या पद्धतीने अभ्यासणं गरजेचं आहे. पूर्वी आम्ही फॅक्च्युअल डेटा या ठिकाणी खूप जास्त फॅक्च्युअल डेटा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत होतो कारण पेपर तशा प्रकारे होता. आता मात्र पेपर तशा प्रकारे नाहीये. राज्यसेवा मेन जर आपण पाहिलं तर ती तुम्हाला या ठिकाणी लिखित स्वरूपामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तुमची मतं या ठिकाणी लिहायची आहेत, मांडायची आहेत. आणि म्हणून मग त्या संदर्भामध्ये आपल्याला अशी पुस्तकं वाचणं गरजेचं आहे की ज्या पुस्तकातनं तुमची वैचारिक क्षमता या ठिकाणी तयार होईल, वैचारिक पातळी या ठिकाणी तयार होईल. त्यामध्ये जर आपण पाहूया सिलेबसमध्ये काय दिलं, सिलेबसमध्ये दिलेलं आहे 18व्या शतकाच्या मध्यापासून ते सध्या काळातील म्हणजे वर्तमान काळातील महत्त्वपूर्ण घटना आणि महत्त्वाच्या व्यक्तिरेखा आणि त्याचबरोबर प्रमुख मुद्दे अशा प्रकारचा हा मुद्दा या ठिकाणी आहे. आता बघा, मेन तर इथं दिलेलं आहे की 18व्या शतकाच्या मध्यापासून म्हणजे 18व्या शतकाच्या मध्यापासून म्हणजे कुठून तर 1750 पासून. तर 1750 पासूनची जी काही आपली या ठिकाणी अभ्यासाची बैठक आहे ते 1750 पासून या ठिकाणी असणं गरजेचं आहे. मग यामध्ये आपण या ठिकाणी यस एनसीईआरटी तर बेसिक इन्फॉर्मेशन आहे, एनसीईआरटी तर मस्ट आहे, वाचलीच पाहिजे. जर तुम्ही म्हणत असाल की मला हिंदी येत नाही मग इंग्लिश वाचा, इंग्लिश येत नसेल तर हिंदी वाचा, परंतु कृपा करून असे एनसीईआरटी वाचू नका की ज्या एनसीईआरटी मराठीमध्ये तयार केलेल्या आहेत. कारण त्याच्यामध्ये काही वर्ड्स जे आहेत ते मिसिंग झालेले असतात आणि त्यामुळं त्या घटनेचा मतिदार्थ आपल्याला समजत नाहीये. आणि म्हणून मग की तुम्हाला हिंदी वाचावं लागेल, नाही तर इंग्लिशमध्ये तुम्हाला करणं गरजेचं आहे हे लक्षात घ्या. एनसीईआरटी हे महत्त्वपूर्ण आहे. जर समजा एनसीईआरटीच्या नादी लागायचंच नाही असं तुम्ही निश्चय केलेला आहे तर किमान वायसीएमची जी पुस्तकं आहेत तर ती वायसीएमची यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ ती पण मी तुम्हाला रेफर करेल. तर ते तरी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी अभ्यासणं गरजेचं आहे, ते वाचलं पाहिजे आपण. तर एनसीईआरटी नसेल तर मग वायसीएमची पुस्तकं तुम्हाला वाचणं आहे. मग यामध्ये मी तुम्हाला सजेस्ट करेल जे विद्यार्थी शेखर बंडोपाध्यायासारखं पुस्तक झेपू शकतात, त्याचबरोबर बिपिन चंद्रांचं पुस्तक जे आहे ते पण खूप छान पुस्तक या ठिकाणी आहे. स्वतंत्र भारताचा इतिहास जो आहे तर तो पण एक महत्त्वपूर्ण पुस्तक या संदर्भामध्ये आपल्याला पाहायला भेटेल. आता बघा, 18व्या शतकाच्या मध्यापासून ते सध्या काळातील वर्तमान घटना म्हणजेच काय
की आयोग 1750 पासून आपल्याला अभ्यास करायला सांगतो, त्या आत्ताच्या वर्तमान काळात म्हणजे मोदींच्या या काळापर्यंतचा अभ्यास आपल्याला या टॉपिकमध्ये या ठिकाणी अभ्यासणं गरजेचं. आणि त्यामध्ये दिलेलं आहे महत्वाच्या व्यक्तिरेखा आणि महत्वपूर्ण घटना. जसं की आपण पाहतो की भारतामध्ये या ठिकाणी ब्रिटिशांचं राज्य या ठिकाणी आलं, किंवा त्याच्यापूर्वी ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य या ठिकाणी होतं. मग त्यांच्या काळामध्ये जो वसाहतवाद होता, वसाहतवादामध्ये कोणती नेमकी धोरणं ब्रिटिशांनी या ठिकाणी आखली, त्या धोरणांचा परिणाम 1857च्या विद्रोहामध्ये या ठिकाणी कशा प्रकारे झाला. 1857च्या विद्रोहाआधी जी छोटी मोठी या ठिकाणी युद्ध इंग्रज सरकारच्या विरोधामध्ये भारतातल्या विविध भागातील छोट्या छोट्या समूह घटकांनी केलेली होती, त्यावर पण आपल्याला अभ्यासावं लागेल. जसं की पायकांचा विद्रोह असेल, उमाजी नायकांचा बंड असू द्या, रघुजी भांगरांचा बंड या ठिकाणी असू द्या, त्याचबरोबर संतालांचा विद्रोह वगैरे असू द्या, या संदर्भात आपल्याला अभ्यासणं या ठिकाणी गरजेचं आहे. तर तो एक महत्वपूर्ण बेस तुम्हाला इथं अभ्यासावा लागणार आहे. याचाच टॉपिकमध्ये यामध्ये सब टॉपिक जो आहे तर तो पण आपल्याला इथं पाहणं गरजेचं आहे. जसं की प्लासी, मागच्या स्लाइडमध्ये आपण पाहिलं प्लासी युद्ध, प्लासीचं युद्ध आणि काय नेमका परिणाम भारतीय समाजामध्ये या ठिकाणी झाला आणि इंग्रजांची सत्ता कशा प्रकारे स्थापन या ठिकाणी झाली, तर तो आपल्याला इथं अभ्यासणं गरजेचं आहे. आता बघा, यामध्ये दिलेला आहे भारतीय स्वातंत्र्य लढा. आता एक तर आपण पाहिलं की हा 1750 पासून ते आत्ताच्या कालपर्यंतचा इतिहास आपल्याला अभ्यासायचा आहे आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये. आता त्यामध्ये दुसरा एक टॉपिक दिलेला आहे आयोगाने, तो म्हणजे भारतीय स्वातंत्र्य संग्राम किंवा भारतीय स्वातंत्र्य लढा. मग हा स्वातंत्र्य लढा तुम्हाला 1857च्या विद्रोहापासून या ठिकाणी अभ्यासणं गरजेचं आहे. मग यामध्ये विविध असणाऱ्या महत्वपूर्ण घटना बघूया. याच्या आतमध्ये काय दिले तर स्वातंत्र्य लढ्याचे विविध टप्पे, अशा प्रकारचा हा मुद्दा या ठिकाणी दिलेला आहे. देशाच्या विविध भागातील विविध समूह घटकांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान आणि त्यांचा सहभाग. आता बघा, हा स्वातंत्र्य लढा जनरली आपल्याला असं वाटतं की या ठिकाणी भारताचा स्वातंत्र्य लढा कोणी उभारला. आपण जनरली म्हणतो की हो काँग्रेसची स्थापना 1885ला झाली, तर त्या काँग्रेसनी भारतीय स्वातंत्र्य लढा या ठिकाणी उभारला. हे नक्की आहे की काँग्रेसमुळं आपल्या स्वातंत्र्य लढ्याला एक अधिष्ठान प्राप्त झालं, की एक अशी संघटना ऑल इंडिया लेवलला स्थापन झाली की ज्या संघटनेच्या द्वारे स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. परंतु हे लक्षात घ्या, मॉडर्न इंडियामध्ये एक चळवळ होती स्वातंत्र्याची, पण दुसरी एक चळवळ होती ती म्हणजे समतेची. तर स्वातंत्र्याची चळवळ पण आपल्याला अभ्यासावी लागणार आहे आणि समतेची चळवळ पण या ठिकाणी अभ्यासावी लागणार आहे. त्यामध्ये आदिवासींचा विद्रोह आहे, आदिवासींची भूमिका, बिरसा मुंडाचं उल्गुमन काय नेमकं या ठिकाणी राहिलं, त्याचबरोबर फुले शाहू आंबेडकर जो पाहतो तर त्यांची समतेची भूमिका नेमकी काय या काळामध्ये या ठिकाणी राहिलेली आहे. काही समूह घटक होते की जे स्वातंत्र्यासाठी लढताना बघताय, तर काही समूह घटक हे या ठिकाणी सामाजिक समानतेसाठी या ठिकाणी लढताना या ठिकाणी पाहायला भेटतात. स्वातंत्र्य लढ्यामध्ये महिलांचं योगदान हे मोठ्या प्रमाणावर आपल्याला या संदर्भामध्ये पाहायला भेटतं आणि त्यामुळे महिलांचं पण जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते पण आपल्याला अभ्यासावं लागणार आहे. शेतकऱ्यांचा जो लढा आहे, दख्खनचे दंगे असू द्या, पायकांचा विद्रोह या ठिकाणी असू द्या, त्याचबरोबर मदारी पासीचा एका आंदोलन या ठिकाणी असू द्या, दरभंग आंदोलन या ठिकाणी असू द्या, अल्लूर सीताराम रज्जूचा गुडेम पर्वत रांगात झालेला आंध्र प्रदेशातला विद्रोह या ठिकाणी असू द्या, निळीच्या शेतकऱ्यांचा विद्रोह या ठिकाणी असू द्या, तर त्या संदर्भामध्ये आपल्याला डिटेलपणे चर्चा या ठिकाणी करावी लागणार आहे. नॅशनलिझमवर चर्चा करावी लागणार आहे. राष्ट्रवाद नेमका काय होता आणि या राष्ट्रवादाला काउंटर करण्याच्या संदर्भात ब्रिटिशांनी घेतलेल्या विविध प्रकारच्या भूमिका काय नेमक्या होत्या. आता इथं तुम्हाला या प्रकारचे पाहिलं स्वातंत्र्य लढ्यातील विविध टप्पे. मग 1857चा विद्रोह हा एक टप्पा होऊन गेला. त्याचबरोबर काँग्रेसच्या स्थापनेचा हा एक टप्पा आहे. त्याचबरोबर आपण पाहू शकतो की बंगालची फाळणी हा एक टप्पा आहे. लखनौ करार आहे बघा, लखनौ करार हा एक महत्वपूर्ण टप्पा आहे. आता बघा, या टॉपिकमध्ये तुम्हाला विविध प्रकारचे डिबेट्स जे आहेत ते डिबेट्स विचारले जाऊ शकतात, की जसं की लखनौ करार, या लखनौ करारामुळं भारताच्या विभाजनाची नांदी लखनौ करारामध्ये होती, अशा प्रकारचा प्रश्न UPSCला येऊन गेला. पुन्हा पॅक्ट बद्दल स्वतःचं मत या ठिकाणी मांडा, गांधी बरोबर होते की आंबेडकर बरोबर होते, अशा प्रकारचे पण तुम्हाला प्रश्न या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. म्हणजे भारतीय सांप्रदायवाद जो आहे त्या सांप्रदायवादावर पण प्रश्न विचारले जाऊ शकतात. भारतात जो मिडल क्लास जो निर्माण झाला होता इंग्रजी शिक्षणामुळं, जो मध्यम वर्ग जो निर्माण झाला होता, त्या मध्यम वर्गानंच या ठिकाणी त्या मध्यम वर्गाच्याच अट्टहासामुळे देशाची फाळणी झाली का,
एक्सप्लेन करा, अशा प्रकारचा पण प्रश्न या ठिकाणी विचारला जाण्याची शक्यता या ठिकाणी आहे. 1857चा विद्रोह, स्वातंत्र्य समर होतं नव्हतं, काँग्रेसची स्थापना ही सेफ्टी वॉल थेअरी होती नव्हती. त्याचबरोबर नामदार गोखल्यांचं जर आपण पाहिलं तर नामदार गोखल्यांचं मवाळ काँग्रेसमध्ये असणारं योगदान जे आहे ते पण आपल्याला या ठिकाणी इम्पॉर्टंट आपल्याला पाहायला मिळतं. त्यांनी जी काय कंडक्टर थेअरी जी मांडली तर ती कंडक्टर थेअरी नेमकी काय होती ते पण आपल्याला अभ्यासणं या ठिकाणी गरजेचं आहे. गांधी युगामध्ये कशा प्रकारे लोक आंदोलन उभं राहिलं, इंडिया स्टेट पीपल कॉन्फरन्सच्या माध्यमातून प्रजामंडळांची नेमकी काय भूमिका होती ते पण आपल्याला अभ्यासणं या ठिकाणी गरजेचं आहे. याचबरोबर कम्युनिस्टांच्या अँगलनी जर आपण विचार केला तर आपल्याला हे पाहावं लागणार आहे की देश स्वातंत्र्य आहे की सत्तेचं हस्तांतरण आहे. या दृष्टिकोनातून पण थोडंसं आपल्याला अभ्यासणं या ठिकाणी अभ्यास करणं गरजेचं आहे. कामगारांचे लढे खूप इम्पॉर्टंट आहे. नारायण मेघाजी लोखंडेंनी उभारलेली कामगार चळवळ आणि त्यानंतर ट्रेड युनियनमध्ये त्याचं झालेलं रूपांतर जे आहे, मग ट्रेड युनियनची आंदोलनं, काय नेमका फरक आहे, या सर्व घटकांचा अभ्यास आपल्याला इथं या ठिकाणी करावा लागणार आहे. बेसिक पुस्तक कोणतं तर लक्षात घ्या, इथं बिपिनचंद्र सर्वात उत्तम पुस्तक या ठिकाणी मी म्हणेल. पहा, आता जस्ट MPSCनं UPSCच्या लेवलचा पोर्शन तुमच्या समोर दिलेला आहे, परंतु हे लक्षात घ्या की MPSC ही तुम्हाला या ठिकाणी UPSCच्या लेवलवर प्रश्न विचारतील आणि आपल्या विद्यार्थ्यांनी UPSCच्या लेवलचं लिखाण करावं अशी अपेक्षा कदाचित या ठिकाणी आयोग ठेवणार नाही. परंतु तयारी करत असताना मित्रांनो UPSCच्या मुलांसारखीच तयारी आपल्याला करावी लागणार आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीचा अभ्यास केलेला आहे तशा लेवलचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करावा लागणार आहे, हे लक्षात घ्या. कारण शेवटी कितीतरी झालं तर महाराष्ट्रात UPSCची तयारी करणारे विद्यार्थी हे MPSCची परीक्षा 100% देणार आहे आणि त्यामुळं तुमचा प्रतिस्पर्धी कोण असणार आहे तर UPSCचा कॅन्डिडेट या ठिकाणी असणार आहे. म्हणून मग ते जे विद्यार्थी ज्या प्रकारची पुस्तकं या ठिकाणी वाचत असतात तशा प्रकारचे सोर्सेस आपल्याला या ठिकाणी अभ्यासणं हे या ठिकाणी गरजेचं हे या ठिकाणी राहणार आहे. आणि म्हणून मग बिपिनचंद्र खूप छान पद्धतीने वाचा. बघा, इथं एक महत्त्वपूर्ण भूमिका आपल्याला ठेवणं, क्लिअर करणं गरजेचं आहे. खूप सारी पुस्तकं वाचण्यापेक्षा एकच पुस्तक खूप सारा वेळ वाचणं गरजेचं आहे. एक कोणतं तरी पुस्तक सिलेक्ट करा. मॉडर्न इंडियासाठी मी ग्रोवर बेल्लेकर वाचेल, ठीक आहे, नो प्रॉब्लेम, पण ते छान पद्धतीने वाचा आणि त्यामध्ये इतिहासकारांची जी मतं आहेत त्याच्यावर थोडंसं तुम्ही तुमचं मत पण तयार करा. बिपिनचंद्राचं वाचायचं असेल तर ते व्यवस्थित करा. शेखर बंडोपाध्याय वाचायचं असेल तर ते करा. काही लोक म्हणतील की नाही मी फक्त वायसे मत वाचेल, चालेल, तसं केलं तरी चालेल, परंतु जे वाचताल तर त्याच्या संदर्भामध्ये स्वतःच्या नोट्स काढायला शिका मित्रांनो. आतापर्यंत आम्ही काय केलं की दुसऱ्यांच्याच नोट्स मार्केटमधून मिळवल्या आणि त्याच्यावरच आपण ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्ह करत होतो. आता मात्र त्या नोट्स घ्याच तुम्ही, नाही असं नाही, परंतु त्याचबरोबर स्वतःच्या पण मायक्रो नोट्स या ठिकाणी डेव्हलप करा. म्हणजे UPSCचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन एकदा नजरेखालनं घाला, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कशा प्रकारे प्रश्न विचारले गेलेत आणि त्या संदर्भात असा जर प्रश्न आला तर आम्हाला कशा पद्धतीने तो टॅकल करावा लागणार आहे हे पण तुम्हाला थोडंसं अभ्यासणं या ठिकाणी गरजेचं हे या ठिकाणी असणार आहे. तर हा भारतीय स्वातंत्र्य लढा हा एक महत्त्वपूर्ण टॉपिक आपल्याला इथं या ठिकाणी पाहायला भेटेल. आता लक्षात घ्या मित्रांनो, यानंतर हा एक टॉपिक आहे ज्यामध्ये स्वातंत्र्योत्तर भारत. आता बघा, राज्यसेवा मेन्सचा आधीचा सिलेबस जर आम्ही पाहिला तर त्या आधीच्या सिलेबसमध्ये मला असं वाटतं 1.11 हा जो टॉपिक होता त्याच्यामध्ये स्वातंत्र्योत्तर भारत हा एक टॉपिक होता. तर त्याच्यावर बरेचसे प्रश्न पूर्वीच्या क्वेश्चन पेपरमध्ये विचारले गेले. आता आयोगाने हा एक सेपरेट भाग करून तिथं लिहिले स्वातंत्र्योत्तर भारताचे एकीकरण आणि देशाची पुनर्रचना. मग आता इथं आपल्याला काय अपेक्षित आहे तर बघा, पोस्ट इंडिपेंडंट जो टॉपिक होता तोच आहे, फक्त आयोगानं तो विश्लेषणात्मक स्वरूपामध्ये म्हणजे त्याचे खूप सारे बारीक बारीक मुद्दे दिले होते पूर्वीच्या सिलेबसमध्ये. या सिलेबसमध्ये एकच ओळ दिलेली आहे ज्यामध्ये दिलेलं आहे स्वातंत्र्योत्तर भारताचे एकत्रीकरण आणि देशाची पुनर्रचना. म्हणजे आपल्याला माहिती आहे की 47ला देश स्वतंत्र झाला आणि त्यानंतर जेव्हा इंग्रज देश स्वतंत्र करून या ठिकाणी म्हणजे देशाला स्वातंत्र्य देऊन जेव्हा इंग्रज आपल्या मायदेशी निघून गेले तेव्हा आम्हा भारतीयांसमोर ज्या काही विविध समस्या या ठिकाणी होत्या त्या समस्याला तत्कालीन राज्यकर्त्यांनी कशा प्रकारे तोंड दिलं. विशेषतः संस्थानिकांचा एकीकरणाचा मुद्दा असेल, त्याचबरोबर संस्थानिकांच्या विलीनीकरणाचा मुद्दा असेल, त्याचबरोबर भाषिक प्रांत रचनेचा मुद्दा या ठिकाणी असेल, त्याचबरोबर इथं जर आपण पाहू शकतो की या ठिकाणी
भारतामध्ये फुटीरतावादी लोकांच्या काही चळवळी या ठिकाणी झाल्या, त्या दडपून टाकण्याच्या संदर्भातला मुद्दा या ठिकाणी असेल, नव्यानं उदयास आलेल्या नक्षलवादी चळवळी या ठिकाणी असेल, नेहरूंचं नाम आंदोलन जे होतं त्या संदर्भातले मुद्दे या ठिकाणी असेल, तर ते सगळे आपल्याला अपेक्षित आहे. म्हणजे या टॉपिकमध्ये जो पूर्वीचा सिलेबस होता तो जसाच्या तसाच सिलेबस आपल्याला फॉलो करावा लागणार आहे. इंदिरा गांधी देखील, इंदिरा गांधींनी त्या काळात घेतलेली भूमिका म्हणजे आणीबाणीच्या संदर्भात असू द्या, तर एनसीईआरटी मध्ये खूप छान पद्धतीने केलेलं आहे. तर मित्रांनो, बालभारती तर वाचाच वाचा, पण त्याच्यासोबत एनसीईआरटीची पण जोड हे या ठिकाणी देणं गरजेचं आहे. जे बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळवणं गरजेचं आहे आणि त्या संदर्भामध्ये स्वतःचे मत मांडणं किंवा स्वतःचे मत तयार करणं, मांडणं म्हणण्यापेक्षा ते तयार करणं गरजेचं आहे. तर तो टॉपिक केवळ पाठांतर न करता तो समजून घेणं गरजेचं आहे. इंदिरा गांधींनी आणीबाणी या ठिकाणी लागू केली, पण त्याच्या आधी जयप्रकाश नारायणचं जे आंदोलन नेमकं होतं ते काय नेमकं आंदोलन आहे ते पण आपल्याला समजून या ठिकाणी घेणं गरजेचं या ठिकाणी आहे. तर या सगळ्या गोष्टींवर आपल्याला इथे या ठिकाणी चर्चा करायची आहे. तर स्वातंत्र्योत्तर भारत हा एक महत्त्वपूर्ण टॉपिक आहे. याच्या संदर्भात काय केलं पाहिजे, तर यस, एनसीईआरटी बेस्ट आहे, एनसीईआरटी बेस्ट आहे. बाकीचे विद्यार्थी बिपिन चंद्रांचं पुस्तक वाचतात, परंतु बिपिन चंद्राचं पुस्तक तेव्हाच वाचा जेव्हा एनसीईआरटी कम्प्लीट होईल. बिना एनसीईआरटीचं बिपिन चंद्रांचं पुस्तक वाचायला गेलं की आपली फसगत होईल. त्यामुळं एनसीईआरटी बेस्ट आहे. तर जेवढं तुम्ही बुक बेस्ड व्यवस्थितरित्या अभ्यास करताल त्याने तुमचा पाया या ठिकाणी मजबूत होईल आणि त्या पायाच्याद्वारे तुम्हाला या ठिकाणी परीक्षेतले प्रश्न हे या ठिकाणी सॉल्व्ह करता येतील, हे लक्षात घ्या. आता बघा, यानंतर आपण या ठिकाणी पाहूया एक महत्त्वपूर्ण घटक या ठिकाणी आहे, तो म्हणजे आधुनिक जग. बरेचसे विद्यार्थी या